2 मिनिटं वेट करू आणि स्टार्ट करू आपण. एम आय ऑडिबल? आवाज येतोय का? येस सर. साऊंड ओके, ठीक आहे, ठीक आहे. Just 2 more minutes. So next point in this chapter, that is the constructor. या chapter मधला next point आहे constructor. So can anybody tell me what is constructor? कोणी सांगेल का constructor काय असतो, कशासाठी यूज केला जातो आणि कसा डिक्लेअर केला जातो? What is constructor? Constructor is the block of code similar to the method. It is called when instance of class is created. Constructor कधी कॉल होतो? ज्यावेळेस आपण क्लासचा इन्स्टन्स क्रिएट करतो. That means when you are going to create the instance of class, at that time constructors will be called. That means at the time of object creation, that is the instance creation, that is the constructor is called. At the time of calling the constructor, memory for the object is allocated in the memory. तर ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्टर कॉल करतो, व्हेन यू आर कॉलिंग द कन्स्ट्रक्टर, ऍट दॅट टाइम ऑब्जेक्ट इज अलोकेटेड इन अ मेमरी. दॅट मीन्स ऑब्जेक्टला मेमरी अलोकेट कधी केली जाते? ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्टर कॉल करता त्यावेळेस. सो दॅट इज द कन्स्ट्रक्टर. इट इज अ स्पेशल टाइप ऑफ मेथड दॅट इज यूज टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. त्याची आणखीन एक डेफिनेशन काय? कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल टाइप ऑफ जावा मेथड दॅट इज यूज टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी एखादी स्पेशल मेथड यूज केली जाते, त्याला काय म्हणतात? कन्स्ट्रक्टर असं म्हणतात. सो कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल टाइप ऑफ मेथड विच इज यूज टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. दॅट इज द मेन पर्पज ऑफ कन्स्ट्रक्टर इज टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी याचा यूज केला जातो. एव्हरी टाइम ऑब्जेक्ट इज क्रिएटेड युजिंग द न्यू कीवर्ड. आणि ऑब्जेक्ट कशाने क्रिएट केला जातो? न्यू कीवर्डने. सो व्हॉट इज द सिंटॅक्स फॉर क्रिएटिंग द ऑब्जेक्ट इन जावा? What is the syntax for creating the object in Java? Dodmani Anuradha. Dodmani Anuradha. Yes sir. What class is the class name. हाँ ओपन करली ब्रॅकेट. त्यानंतर पब्लिक घ्यायचं. अरे I am asking about the how to create the object in Java. I am not asking about the how to declare the class. I am asking about the how to create the object in Java. No sir. Suppose employee is the class, at that time how I can create the object of employee class? काल झालतं का रे? तर न्यू कीवर्ड. Whether we have learned in the हा न्यू कीवर्ड. पूर्ण स्टेटमेंट सांगा ना मग. सिंटॅक्स काय पूर्ण? एम्प्लॉई त्याचा इनिशियलाइजेशन इज टू न्यू कीवर्ड. एम्प्लॉई ओपनिंग अँड ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट. Yes, yes, yes. That is the constructor. That is the constructor. That means it is used to initialize the object. And every time when we object created, ज्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस कोणता कीवर्ड कॉल केला जातो? न्यू कीवर्ड कॉल केला जातो. ऍटलिस्ट वन कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड. म्हणजे प्रत्येक वेळेस कमीत कमी एकदा तरी तो न्यू कीवर्ड त्या ठिकाणी कॉल केला जातो. इट कॉल्स द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इफ देर इज नो कन्स्ट्रक्टर. इफ देर इज अ नो कन्स्ट्रक्टर अवेलेबल इन द जावा,
जर आपण मॅन्युअली कोणताच कन्स्ट्रक्टर नाही रिटर्न केला, then it will take the default constructor. That means if you are not writing any constructor inside the class, then it will take the default constructor that will be provided by the Java compiler. Java compiler काय करतो, तुम्ही जर एखादा कोणताच कन्स्ट्रक्टर राईट नाही केला, it will take the default constructor. तो default constructor त्या ठिकाणी घेत असतो. There are two types of the constructors. त्या ठिकाणी दोन कन्स्ट्रक्टर्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, and second that is called as parameterized constructor, that means it having the parameter. So हे दोन्ही टाइप्स आपण इन डिटेल पाहणार आहे कन्स्ट्रक्टरचे. त्याच्या अगोदर काही रूल्स आहेत, कन्स्ट्रक्टरशी रिलेटेड रूल्स आहेत, दॅट यू नीड टू नो. कन्स्ट्रक्टर नेम मस्ट बी सेम ॲज दॅट ऑफ इट्स क्लास नेम. कन्स्ट्रक्टर नेम आणि क्लास नेम कसं असतंय, सेम असतंय. जर एम्प्लॉई क्लास असेल तर त्याचा कन्स्ट्रक्टर काय येणार आहे, एम्प्लॉई ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज. जर तुमचा कस्टमर क्लास असेल तर तुमचा कन्स्ट्रक्टर काय असणार आहे, कस्टमर ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज. दॅट मीन्स द कन्स्ट्रक्टर नेम इज सेम ॲज दॅट ऑफ क्लास नेम. त्यानंतर सेकंड रूल आहे, कन्स्ट्रक्टर मस्ट हॅव नो एक्सप्लिसिट रिटर्न टाईप. त्याला रिटर्न टाईप नसतो. जसं मेथडच्या अगोदर रिटर्न टाईप असतो तसं कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईप नसतो. सो इट डझंट हॅव द एक्सप्लिसिट रिटर्न टाईप. एक्सप्लिसिट रिटर्न टाईप त्याला नसतो. जावा कन्स्ट्रक्टर कॅनॉट बी अबस्ट्रॅक्ट. आपण कन्स्ट्रक्टरला अबस्ट्रॅक्ट डिक्लेअर करू शकत नाही, स्टॅटिक डिक्लेअर करू शकत नाही, फायनल डिक्लेअर करू शकत नाही, अँड सिंक्रोनाइज डिक्लेअर करू शकत नाही. दॅट मीन्स कन्स्ट्रक्टर्स कॅनॉट बी अबस्ट्रॅक्ट, स्टॅटिक, फायनल अँड सिंक्रोनाइज. सो दीज आर दी 3 मोस्ट इम्पॉर्टंट रूल्स ऑफ द कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचे 3 मोस्ट इम्पॉर्टंट रूल. रिटर्न टाईप नसतो, त्यानंतर याचे हा कधीच कन्स्ट्रक्टर अबस्ट्रॅक्ट नसतो, स्टॅटिक नसतो, फायनल नसतो, सिंक्रोनाइज नसतो, आणि कन्स्ट्रक्टर नेम शुड बी सेम ॲज दॅट ऑफ क्लास नेम. सो दॅट इज द थिंग. यानंतर वी कॅन यूज द ऍक्सेस मॉडिफायर्स व्हाईल डिक्लेअरिंग द कन्स्ट्रक्टर. आपण ऍक्सेस मॉडिफायर यूज करू शकतो, पब्लिक कन्स्ट्रक्टर, प्रायव्हेट असं करू शकतो. दॅट मीन्स इट कंट्रोल्स द ऑब्जेक्ट क्रिएशन. इन अदर वर्ड्स वी कॅन हॅव द प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, पब्लिक अँड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. म्हणजे ऍक्सेस स्पेसिफायर असतात पण रिटर्न टाईप असतो का, नसतो. सो दॅट इज द थिंग. त्यानंतर आता टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर जे आहे ते आपण इन डिटेल पाहणार आहे. त्यामध्ये 2 टाइपचे कन्स्ट्रक्टर्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ द कन्स्ट्रक्टर. फर्स्ट वन इज द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि सेकंड वन इज द पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. फर्स्ट कोणता आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, आणि सेकंड वन इज द पॅरामीटराइज. तर डिफॉल्ट म्हणजे काय रे, नो आर्ग्युमेंट. आतमध्ये आपण कोणताच आर्ग्युमेंट काय करत नाही, पास करत नाही. सो दॅट इज कॉल्ड एज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हिअर वी कॅन सी द फर्स्ट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. Constructor is called default constructor when it does not have the any parameter. जर कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये कोणताच पॅरामीटर नसेल, if constructor does not have any parameter, then it is known as default constructor. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला दुसरं नाव काय, आर्ग्युमेंटेड. नो आर्ग्युमेंटेड कन्स्ट्रक्टर. आर्ग्युमेंट असतो का त्यामध्ये, नसतो. सो दॅट इज द थिंग. या ठिकाणी दिलेलं आहे. इन दिस एक्झाम्पल वी आर, याच्यातच आणखीन काही पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स बुक मधून मी तुम्हाला सांगतोय. तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये आणखी काही पॉइंट्स आहेत. तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कधी यूज केलं जातो रे, व्हेन डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज युजफुल. Initialize all objects of class with same value. ओके. तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड द डिफॉल्ट व्हॅल्यू. हा काय करतो, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा मेन यूज काय, इट इज यूज टू प्रोव्हाइड द डिफॉल्ट व्हॅल्यूज. डिफॉल्ट व्हॅल्यूज म्हणजेच काय, 0 असेल, नल असेल, डिपेंडिंग ऑन द डेटा टाईप. डेटा टाईप वरती डिपेंड काय करणार, तो 0 किंवा नल, ह्या डिफॉल्ट व्हॅल्यूज प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर करत असतो. हे एक सेकंड पॉइंट आहे त्यामध्ये. त्यानंतर सिंटॅक्स कसा असणार आहे, आतमध्ये पॅरामीटर असणार आहे का, क्लास नेम ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज आणि हे जे काही ब्रेसेस असतील ते. म्हणजेच काय, इथं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आतमध्ये पॅरामीटर आहे का, ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये नाहीये. सो दॅट इज कॉल्ड ॲज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. इन दिस एक्झाम्पल वी आर क्रिएटिंग द नो आर्ग्युमेंटेड कन्स्ट्रक्टर बाईक. आता खाली एक एक्झाम्पल आपण घेतलं, त्याच्यामध्ये बाईक नावाचा कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेला आहे. इट विल इन्वोक्ड ऍट द टाइम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन. कन्स्ट्रक्टर कधी कॉल केला जातो, व्हेन वी आर क्रिएटिंग अ ऑब्जेक्ट. आता हे एक्झाम्पल आपण पाहणार आहे. पहिल्यांदा क्लास बाईक 1. इथं क्लासचं नाव काय रे, व्हॉट इज द क्लास नेम हिअर, बाईक 1 इज द क्लास नेम. आता हे काय सांगा रे, कोण सांगेल, व्हॉट इज दिस, बाईक 1 ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज, व्हॉट इज दिस. कन्स्ट्रक्टरची डेफिनेशन मी काय सांगितलं, इट इज सेम एज दॅट ऑफ क्लास. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर.
ठीक आहे. तर हे काय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, बिकॉज हिअर वी आर नॉट पासिंग द एनी पॅरामीटर किंवा यू आर नॉट पासिंग द एनी आर्ग्युमेंट, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. सो इनसाइड दॅट वी हॅव सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन बाईक इज क्रिएटेड. म्हणजेच काय, ह्या कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये आपण काय प्रिंट करतोय, बाईक इज क्रिएटेड असं प्रिंट करतोय. त्यानंतर नेक्स्ट मेन मेथड आहे पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग ARG सब ॲरे. आता मेन मेथड मध्ये आपण काय करतो, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सो बाईक 1 इज द क्लास, बाईक 1 चा ऑब्जेक्ट B इज इक्वल टू न्यू आणि बाईक 1 दॅट इज द कन्स्ट्रक्टर ऑफ द सेम क्लास आणि सेमिकोलॉन. मग आता या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे हा, कन्स्ट्रक्टर आहे हा, कन्स्ट्रक्टर पण कॉल होईल. सो व्हॉट विल बी द आउटपुट, आउटपुट काय येईल, जे आतमध्ये आहे ते आहे असं प्रिंट होईल. म्हणजेच काय, बाईक इज क्रिएटेड हे प्रिंट होईल, बिकॉज हिअर वी आर कॉलिंग द B दॅट इज बाईक 1 हा कन्स्ट्रक्टर त्या ठिकाणी आपण कॉल करतोय, त्यामुळे तो इथं येईल आणि हे जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट काय करेल, प्रिंट करेल. सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर सगळ्यांना समजलेला आहे का? याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे काय सिंपल एक्झाम्पल मध्ये? येस म्हणजे प्रॉब्लेम आहे का, या प्रॉब्लेम नाही? नाही सर, नो सर. प्रॉब्लेम आहे का कोणा? नाही. ठीक आहे. इफ देअर इज नो कन्स्ट्रक्टर, क्लासमध्ये जर कन्स्ट्रक्टर नसेल तर कंपायलर काय करतो, इट क्रिएट्स द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. जर तुमच्या क्लासमध्ये तुम्ही डिक्लेअर नाही केलं तर बाय डिफॉल्ट काय करत असतो कंपायलर, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड करत असतो. सो दॅट इज द थिंग. या ठिकाणी दिले व्हॉट इज द पर्पज ऑफ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय यूज केलं जातं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज टू प्रोव्हाइड द डिफॉल्ट व्हॅल्यूज. कशासाठी यूज केला जातो, डिफॉल्ट व्हॅल्यूज टू द ऑब्जेक्ट, लाईक 0 व्हॅल्यू असेल किंवा नल असेल, पण ती कशावरती डिपेंड असते, डिपेंडिंग ऑन द डेटा टाईप. डेटा टाईप वरती डिपेंड तो 0 किंवा नल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. सो दॅट इज द मेन पर्पज ऑफ द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओव्हरऑल लक्षात काय ठेवायचंय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, त्यानंतर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कसा डिक्लेअर करायचा, आणि त्यानंतर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कशासाठी यूज केला जातो, आणि त्यानंतर एक्झाम्पल. सो दॅट इज द दीज 3 मेन पॉइंट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे जावा पॅरामीटराइज. आता इथं काय असणार आहे, पॅरामीटर असणार आहेत, बरोबर. तिकडे पॅरामीटर होतं का, नव्हता. अ कन्स्ट्रक्टर विच हॅज द स्पेसिफिक नंबर ऑफ पॅरामीटर. ज्या कन्स्ट्रक्टर मध्ये काही स्पेसिफिक नंबर ऑफ पॅरामीटर असतात त्याला काय म्हणतात, parameterized constructor. That means the constructor having the parameter that is called as parameter constructor, and the constructor that does not have the parameter that is called as default. So all of you clear these both definitions. या दोन्ही डेफिनेशन सगळ्यांना क्लिअर झालेत का? पॅरामीटराइज म्हणजे काय, पॅरामीटर असतो, आणि डिफॉल्ट म्हणजे काय, पॅरामीटर नसतो. सो दॅट इज द थिंग. त्यानंतर आता ह्याचा यूज कशासाठी डिफॉल्टचा, तर डिफॉल्ट व्हॅल्यू, the parameterized constructor is used to provide the different values to the distinct object. वेगवेगळ्या ऑब्जेक्टला वेगवेगळ्या व्हॅल्यूज असाइन करण्यासाठी किंवा प्रोव्हाइड करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, पॅरामीटराइज. आता पॅरामीटर पास करतो म्हणजेच काय करतो, आपण व्हॅल्यू पास करत असतो किंवा काहीतरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑब्जेक्टला वेगवेगळी व्हॅल्यू पास करत असतो. सो यू कॅन प्रोव्हाइड द सेम व्हॅल्यूज ऑल्सो. डिफरंट पण प्रोव्हाइड करू शकतो आणि सेम पण प्रोव्हाइड करू शकतो. सो दॅट इज द पॉइंट. That is the main purpose of parameterized constructor, is to provide the distinct values to the distinct object as well as provide the same values to the distinct object. वेगवेगळ्या ऑब्जेक्टला सेम व्हॅल्यू पण पास करू शकतो किंवा डिस्टिंक्ट पण करू शकतो. त्या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतोय. इन दिस एक्झाम्पल वी हॅव क्रिएटेड द कन्स्ट्रक्टर ऑफ स्टुडंट क्लास. एक क्लास स्टुडंट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर आहेत, 2 पॅरामीटर्स, 2 पॅरामीटर घेतलेत आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण पाहूया क्लास. व्हॉट इज द क्लास नेम, स्टुडंट 4. स्टुडंट 4 हे काय तुमचं क्लासचं नाम आहे. आतमध्ये काय केले, 2 पॅरामीटर घेतले. एक काय, स्टुडंटचा आयडी. आयडी कसा असतो, इंटिजर असतो. सो इंट आयडी, आणि नेम घेतलेले, नेम कसं असतं, स्ट्रिंग असतो. सो स्ट्रिंग नेम, हे 2 व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेत. त्यानंतर व्हॉट इज दिस, हे काय आहे, कोण सांगेल, व्हॉट इज दिस? Constructor. Parameterized constructor आहे. How much parameter is there? 2 parameters. We are passing the 2 parameters. So that is the 2 parameterized constructor. First काय पास केलं आपण, आयडी पास केला, इंटिजर आयडी. इथं इंटिजर आय आणि स्ट्रिंग एन, हे 2 व्हेरिएबल आपण पास करतोय. आणि ह्या आयडी मध्ये आपण काय स्टोअर करणार, ह्या आय मध्ये जी व्हॅल्यू येणार आहे ती कशामध्ये स्टोअर करणार आहे, आयडी या व्हेरिएबल मध्ये. दॅट मीन्स इथं जी आय ची व्हॅल्यू येणार आहे ती कशामध्ये स्टोअर होणार आहे,
आयडी मध्ये होणार आहे. आणि इथं जी एन ची व्हॅल्यू येणार आहे ती कशामध्ये स्टोअर होणार आहे? नेम मध्ये होणार आहे. सो आयडी मध्ये आय येईल आणि नेम मध्ये एन येईल. सो दॅट इज द थिंग. आता हे सगळं करण्यासाठी आता हे प्रिंट करावं लागेल आपल्याला. तर प्रिंट करण्यासाठी आपण काय घेतली? व्हाईट डिस्प्ले नावाची मेथड घेतली. कोणती मेथड घेतली? डिस्प्ले. आता मेथड चा रूल काय आहे? तर मेथड नेम ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर. सो स्मॉल लेटरने हा स्टार्ट झालेला आहे. त्यानंतर आतमध्ये काय केलं? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन आयडीज. आता आयडी मध्ये काय स्टोअर होईल? जो काही तुम्ही आयडी द्याल तो आयडी पास होईल, तिथं स्टोअर होईल. प्लस तुम्ही जे काही नेम द्याल ते नेम तिथं प्रिंट होईल. बरोबर आहे? तर डिस्प्ले मेथड इथं प्रिंटिंग साठी आहे. जी काय आयडी असेल ती आयडी प्रिंट होईल आणि नेम असेल ते नेम प्रिंट होईल. आता या ठिकाणी खाली केलेलं आहे पब्लिक स्टॅटिक व्हाईट मेन स्ट्रिंग ARGS ऑफ अरे. दॅट इज द मेन मेथड. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट क्रिएट करतो आपण. या ठिकाणी ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. स्टुडंट 4 चा ऑब्जेक्ट S1 इज इक्वल टू न्यू स्टुडंट 4 आणि आतमध्ये इथं आपण काय पास केलं? आय ची व्हॅल्यू इथं पास काय करतो आपण? 111 आणि इथं स्ट्रिंग काय होती? n. तर तिथं व्हॅल्यू आपण पास काय करतोय? करण. आणि दुसरा एक ऑब्जेक्ट आहे आपला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा कन्सेप्टच आहे. इट इज यूज टू प्रोव्हाइड द डिस्टिंक्ट व्हॅल्यूज टू द डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. आता हा S1 हा वेगळा ऑब्जेक्ट आहे, S2 हा वेगळा ऑब्जेक्ट आहे आणि व्हॅल्यू ही 111 डिफरंट आहे, 222 डिफरंट आहे. दॅट मीन्स डिस्टिंक्ट व्हॅल्यूज टू द डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. वेगवेगळ्या ऑब्जेक्टला वेगवेगळी व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्यासाठी कशाचा यूज केला जातो? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता या दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये व्हॅल्यू काय पास केली आपण? 222 आणि RN. मग आता S1 डॉट डिस्प्ले. S1 डॉट डिस्प्ले. डिस्प्ले मध्ये काय? आयडी. आयडी काय आपला? 111. नेम काय? करंट. सो 111 आणि करंट. दुसरं काय? S2 डॉट डिस्प्ले. S2 मध्ये काय आलंय? 222 आणि पुढे काय? RN. सो व्हॉट विल बी द आउटपुट? सो व्हॉट विल बी द आउटपुट हिअर? आउटपुट मध्ये काय येईल सांगा? कोण सांगेल आउटपुट मध्ये काय येईल? S1 डॉट डिस्प्ले, S2 डॉट डिस्प्ले. डिस्प्ले मेथड मध्ये आयडी आणि नेम प्रिंट करतो आपण. कोण सांगेल? Who is going to tell what will be the output? Sir, 111 current. Then on the next line, 222 RN. Okay, correct. That is your output. 111 after that current, 222 after that RN. So that is the parameterized constructor. That is the parameterized constructor. Here again we are also able to create the third object. Student 4 S3 is equal to new student 4 bracket मध्ये 333 HPJ. So that is again printed. So that is the distinct values to the distinct object. So all of you clear with this concept? हा concept सगळ्यांना clear झाला का? Parameterized constructor. So these two types are available in the Java. तुम्हाला ह्याच्यात CP मध्ये असतील कॉपी कन्स्ट्रक्टर असेल आणखी काय असेल. ह्याच्यात फक्त हे दोन मेन कन्स्ट्रक्टर्स आहेत, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. सो दॅट इज ऑल अबाउट द कन्स्ट्रक्टर कन्सेप्ट इन जावा. सो एनी डिफिकल्टी इन साइड दॅट? याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? No, नो. ओके, ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट पॉइंट शेअर करतो. हा ठीकच आहे, झालेलंच आहे. हा न्यू शेअर स्क्रीन करतो. जावा प्रोग्रामिंग ऑब्जेक्ट अँड क्लासेस. ही नवीन स्क्रीन दिसते का रे? नवीन स्क्रीन आली का मोबाईल वरती? नाही ना आली? आली माझ्याकडे का नाही आली? नवीन स्क्रीन दिसते, नवीन आता शेअर केलेली PDF. no, sir. स्टॉप करू दे, थांबा 1 मिनिट 2 मिनिट थांबा, परत शेअर करतो सगळंच. आता दिसतंय? नाउ विजिबल? नाउ इज इट विजिबल और नॉट? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता दिसते का स्क्रीन? हो दिसतीये सर. Now whether the screen is visible or not, can anybody tell me? Yes, sir. This time. Yes, sir, is good. Okay, ठीक आहे.
तर नेक्स्ट कॉन्सेप्ट आपला आहे इनहेरिटन्स इन जावा. दॅट इज अगेन इट इज अ पार्ट ऑफ CPP. It is the part of CPP. If you do it, if you done it properly in CPP, then no need to see this point. कोण सांगेल what is inheritance, why inheritance is useful, what are the types of inheritance, and how to create the inheritance concept, what is the use of inheritance concept, and whether the multiple inheritance is supported in Java or not. What is inheritance? Can anybody tell me? तुम्ही सगळ्यांनी ही हॅबिट लावून ठेवा. आपलं लेक्चर म्हणजे फक्त वन वे लेक्चर नाहीये, किंवा इट इज अ नॉट अ वन वे शो. वन वे शो नकोय आपल्याला. तुम्ही वाचायला पाहिजे का नको? हे इनहेरिटन्स वगैरे तुम्हाला वाचायला सांगितलं होतं ना मी. इनहेरिटन्स म्हणजे काय? व्हॉट इज इनहेरिटन्स? When a class derived from another class, it is called as inheritance. Deriving the New class from old class. deriving the new class from the base class. Base class ओल्ड क्लास पासून नवीन क्लास जर क्रिएट केला तर त्याला काय म्हणतात? इनहेरिटन्स म्हणतात सिंपल लँग्वेज मध्ये. सो इनहेरिटन्स इज द mechanism in which we are creating the new class from the old class. Old class पासून आपण काय करतो? नवीन क्लास क्रिएट करतो. So inheritance is the Java is the mechanism in which object acquires all the properties and behavior of the parent object. Parent क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टी कशामध्ये येतात? तुमच्या चाइल्ड क्लासमध्ये येतात. सो इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ UPS कन्सेप्ट. UPS कन्सेप्ट मध्ये आपण इनहेरिटन्स पाहिलेला आहे ऑलरेडी. That means deriving the new class from the base class or deriving the new class from the old class, that is parent class, base class. आणखीन एक नाव काय? सुपर क्लास. पॅरेंट क्लास, बेस क्लास आणि सुपर क्लास. दीज आर द थ्री वर्ड्स सेम. हे तिन्ही वर्ड्स कसे आहेत? सेम आहेत. पॅरेंट क्लास, बेस क्लास आणि सुपर क्लास. आणि त्याच्याच विरुद्ध काय आहे तर इकडं? चाइल्ड क्लास, डिराइव्ड क्लास आणि आणखीन काय? सब क्लास. Subclass. So that is the thing. The idea behind the inheritance in Java is to create the new classes that are built upon the existing classes. The inheritance conceptचा आयडिया काय आहे की तुमचे जे एक्झिस्टिंग क्लासेस आहेत त्याच्यावरती काय क्रिएट करणं? न्यू क्लासेस बेस्ड ऑन एक्झिस्टिंग क्लासेस. दॅट मीन्स वी आर युझिंग द सम ऑफ द म्हणण्यापेक्षा ऑल द प्रॉपर्टीज ऑफ द बेस क्लास in your new class. That is we are reusing whatever methods, fields of parent class that we are reusing in your new class. So that is the thing. And it having the some additional नवीन क्लास मध्ये काय असते? ऍडिशनल फीचर्स, जसं की पॅरेंटचे मॅक्झिमम गुन्स आपल्याकडे असतात आणि आपले काही ऍडिशनल आपल्याकडे असतात. सो दॅट इज द थिंग. सो inheritance represents is a type of relationship that is called as parent child relationship. यालाच काय म्हणतात? पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. म्हणजेच पॅरेंटचे जे काही गुन्स आहेत ते आपल्याकडे असतातच, त्याच्यासोबतच काय असतात? आपल्याकडे काही ऍडिशनल त्या ठिकाणी काही हे असतात. सो ऍडिशनल फीचर्स असतात. सो दॅट इज द पॉइंट. दॅट इज द इनहेरिटन्स कन्सेप्ट. आता मग हे कशासाठी यूज केलं जातं किंवा कसं अचीव केलं जातं जावा मध्ये? सो इट कॅन बी अचीव्ड. व्हाय यूज इनहेरिटन्स जावा? इनहेरिटन्स जावा मध्ये काय यूज केलं जातं? फॉर मेथड ओव्हररायडिंग. मेथड ओव्हररायडिंग जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट अचीव करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? इनहेरिटन्सचा यूज करतो. आणि दुसरा मेन यूज काय याचा? रियुजेबिलिटी. म्हणजे पहिल्या क्लासचा जो काही कोड आहे तो तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये रियूज करू शकता. सो दीज आर दी मेन टू इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द इनहेरिटन्स. दॅट मीन्स इट इज यूज फॉर अचीव द मेथड ओव्हररायडिंग किंवा रन टाइम पॉलिमॉर्फिझम अचीव करण्यासाठी किंवा मेथड ओव्हररायडिंग अचीव करण्यासाठी किंवा कोड रियूज करण्यासाठी याचा यूज केला जातो. सो दॅट इज द मेन यूज ऑफ द इनहेरिटन्स इन जावा. इनहेरिटन्स हा यूज आहे. त्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत. त्यामध्ये क्लास आहे, सब क्लास आहे. सब क्लासलाच आपण काय म्हणतो? चाइल्ड क्लास पण म्हणतो. त्यानंतर सुपर क्लास, त्यालाच काय म्हणतो आपण? पॅरेंट क्लास म्हणतो. त्यानंतर रियुजेबिलिटी म्हणजेच काय? आपण पहिल्या क्लासचा कोड आपण नंतर यूज करू शकतो. सो दॅट इज द रियुजेबिलिटी कन्सेप्ट. त्यानंतर सिंटॅक्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिंटॅक्स ऑफ, आता या ठिकाणी तुमचं सिंटॅक्स मध्ये क्लास, पहिल्यांदा क्लास, कोणत्या क्लासचं नाव असतं?
सब क्लास नेम, क्लास नंतर कोणता असतो सब क्लास, म्हणजे जो नवीन क्रिएट करतोय तो क्लास. एक्सटेंड्स, एक्सटेंड्स इज द कीवर्ड, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. इनहेरिटन्स करताना एक्सटेंड्स हा कीवर्ड असतो. तो एक्सटेंड कोणाला करतो, जो पहिला क्लास आहे आपला सुपर क्लास, त्याच्या प्रॉपर्टी कशामध्ये घेतो, तुमच्या सब क्लासमध्ये घेतो, म्हणजेच नवीन क्लासमध्ये घेतो. दॅट मीन्स याच मिनिंग काय, एक्सटेंड सुपर क्लास नेम म्हणजेच काय, ह्या क्लासमध्ये जे काय मेथड्स असतील, व्हेरिएबल्स असतील, दॅट कॅन बी गेट इन टू द युअर न्यू क्लास, त्या सगळ्याच्या सगळ्या कुठे ऍक्सेस केल्या जातात, तुमच्या ह्या सब क्लासमध्ये ऍक्सेस केल्या जातात. दॅट मीन्स क्लास, आफ्टर दॅट सब क्लास नेम, after that extends is the keyword that is for inheritance concept, and after that super class. What is the meaning of this statement? It inherited all the properties of the super class into the subclass. याचे meaning काय, all the properties, methods, variables inside the super class can be accessed in the subclass. Subclass मध्ये आपण काय करू शकतो, access करू शकतो. So that is the meaning. Here extend keyword indicates that you are making the new class and derives from the existing class. Extend चे meaning काय, तुम्ही नवीन क्लास क्रिएट करताय, कशापासून, जुन्या क्लास पासून. The meaning extends is to increase the functionality. याचंच meaning काय, पहिल्या क्लासमध्ये जी फंक्शनॅलिटी त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा तुम्ही काहीतरी फंक्शनॅलिटी देणार आहे. दॅट इज द टू इन्क्रीज द फंक्शनॅलिटी. एक्सटेंड करणं म्हणजेच काय, इन्क्रीज करणं. काय इन्क्रीज करतो, फंक्शनॅलिटी इन्क्रीज करतो. सो दॅट इज द meaning. सो which is inherited is, आता या ठिकाणी the class which is inherited is called as parent or super class. जो क्लास इनहेरिट करतोय त्या क्लासला काय म्हणतात, पॅरेंट क्लास किंवा सुपर क्लास. द न्यू क्लास इज कॉल्ड एज चाइल्ड क्लास किंवा सब क्लास. नवीन क्लासला काय म्हणतो आपण, चाइल्ड क्लास म्हणतो किंवा सब क्लास असं म्हणतो. ह्या टर्मिनॉलॉजी पण तुम्हाला माहिती पाहिजे. चाइल्ड क्लास म्हणजे काय, जो डिराईव्ह केला जातो तो सब क्लास किंवा चाइल्ड क्लास असतो. ज्याच्यापासून डिराईव्ह केला जातो तो काय असतो, तुमचा पॅरेंट क्लास किंवा सुपर क्लास असतो किंवा बेस क्लास असतो. सो दॅट इज द थिंग. आता या ठिकाणी एम्प्लॉई हा बेस क्लास आहे आणि हा तुमचा, हा काय तुमचा प्रोग्रामर आहे. तर या ठिकाणी ह्याचे जे काही प्रॉपर्टीज असतील ते ह्या प्रॉपर्टी याच्यामध्ये यायला पाहिजे. ऍज डिस्प्लेड इन द अबोव फिगर, पॅरामीटर इज अ प्रोग्रामर इज अ सब क्लास, म्हणजे नवीन क्लास तुमचा कोणता आहे, खालचा हा प्रोग्रामर. Programmer is a subclass and employee is the super class. Employee is the super class. The relationship between the two classes, programmer is a employee. Programmer is a employee. Programmer हा काय असू शकतो, employee असू शकतो. It means programmer is a type of employee. Programmer हा काय, एक टाईपचा एम्प्लॉई ना. आता प्रोग्रामर आहे म्हणजे तो काय एम्प्लॉई असणार आहे. सो दॅट इज द थिंग. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल सिंपल घेतलेलं आहे, त्या एक्झाम्पल वरनं तुम्हाला तो कॉन्सेप्ट समजून येईल. आता क्लास एम्प्लॉई, क्लास एम्प्लॉई हा एक क्लास आहे, त्याच्यामध्ये फ्लोट सॅलरी 40,000. आतमध्ये काय डिक्लेअर केली, त्याची सॅलरी डिक्लेअर केली, फ्लोट मध्ये 40,000. त्यानंतर क्लास प्रोग्रामर एक्सटेंड्स एम्प्लॉई. इथं सब क्लास कोणता आहे आणि सुपर क्लास कोणता आहे, कोण सांगेल. Programmer is According to a our subclass. syntax, what is the subclass? Programmer is Programmer is the subclass. 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 Employee is base class. Programmer is the Super subclass class. आणि employee is the super class. That means इथली जी फ्लोट सॅलरी आहे ती सॅलरी मी प्रोग्रामर क्लास मध्ये ऍक्सेस करू शकतो का. हे जे फ्लोट सॅलरी दिलेलं आहे ही सॅलरी मी प्रोग्रामर क्लास मध्ये ऍक्सेस करू शकतो का. Yes, sir. आन्सर माय Yes, क्वेश्चन. sir. Yes, sir. मी काय सांगितलं, ज्यावेळेस आपण एक्सटेंड करतो त्यावेळेस whatever declared inside the main class that can be accessible in your sub class, ते ऍक्सेस करता येतं. सो दॅट इज द थिंग. आता या ठिकाणी याच्यामध्ये आणखीन एक नवीन, आता मी काय सांगितलं याच्यात तर सगळे असतातच आणि त्याच्यामध्ये काही ऍडिशनल असतात. याच्यामध्ये ऍडिशनल काय केलंय, इंट बोनस इज इक्वल टू 10,000. सॅलरी तर आहेच आहे पण बोनस पण याच्यामध्ये ऍड केलाय. सो पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग ARGS ऑफ अरे, त्यामध्ये आता आपण ऑब्जेक्ट कशाचा क्रिएट करतोय, सब क्लासचा क्रिएट करतो. दॅट मीन्स प्रोग्रामर P इज इक्वल टू न्यू प्रोग्रामर. हा काय, दिस स्टेटमेंट इंडिकेट्स द ऑब्जेक्ट क्रिएशन ऑफ द सब क्लास. दॅट इज द प्रोग्रामरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. तर P डॉट सॅलरी, आता का सॅलरी आपण ऍक्सेस करू शकतो ह्या ऑब्जेक्टला. आता हा कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे, प्रोग्रामरचा, आणि आपण सॅलरी ऍक्सेस करतोय बिकॉज एक्सटेंड्स यूज केलंय म्हणून. इथं जर एक्सटेंड्स यूज केलं नसतं
तर आपण हे ऍक्सेस करू शकलो असतो का? सॅलरी व्हॅल्यू ऍक्सेस करू शकलो असतो का? No, पी sir. डॉट सॅलरी करू शकलो असतो का? जर एक्सटेन्स नसतं तर नसतं. No, sir. ह्या एक्सटेन्स मुळे आपण काय करतोय, हे सॅलरी पण ऍक्सेस करू शकतो. तो प्लस पी डॉट सॅलरी. त्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन बोनस ऑफ द प्रोग्रामर पी डॉट बोनस, जो काय आहे तो इथं यस आहे, हा इकडे आलेला आहे तो. तर पी डॉट बोनस. सो व्हॉट विल बी द आउटपुट? आउटपुट मध्ये काय येईल सांगा? प्रोग्रामर सॅलरी इज 40,000 आणि प्रोग्रामर बोनस इज 10,000. हे आउटपुट मध्ये येईल का नाही येईल? येईल का? Yes, sir. Whether it is comes in the output or not. आउटपुट मध्ये येईल का? Yes, अरे येईल sir. ना. सरळ सरळ आहे ना, ह्याने एक्सटेंड केलं म्हणजे हे 40,000 पण तो ऍक्सेस करणार आहे. सो दॅट इज द थिंग. सो हिअर आउटपुट इज प्रोग्रामर सॅलरी इज 40,000, bonus of the programmer is 10,000. In the above example, programmer object can access the field of own class, स्वतःच्या क्लासच्या तर घेतोच, as well as employee class. एम्प्लॉई क्लासच्या फील्ड पण ऍक्सेस करतो आणि स्वतःच्या क्लासच्या फील्ड पण ऍक्सेस करतो. दॅट इज द कोड रियुजेबिलिटी. आपण काय केला, त्याचा कोड रियूज केलेला आहे तिथं. दॅट इज द कोड रियुजेबिलिटी. सो ऑल ऑफ यू क्लिअर दिस इनहेरिटन्स concept, example sir. of the inheritance concept, and after that we are having the types of inheritance. Types of inheritance हा एक concept आहे. तो concept आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया, कारण की तो फिनिश होणार नाही, एखादाच टाईप होईल यातला. त्याच्यामुळं वी विल स्टॉप द लेक्चर अँड वी विल टेक इट इन द नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चर मध्ये इन डिटेल तो पॉइंट होईल. आता काय होईल की 2 टाईप संपतील आणि 2 टाईप तसेच राहतील. इन्स्टेड ऑफ दॅट 2 टाईप पण नाही होणार, एकच टाईप होईल आपला ह्या लेक्चरला. त्याच्यापेक्षा वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. सो इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू व्हॉट एव्हर लर्न टिल नाऊ? आतापर्यंत कन्स्ट्रक्टर आणि इनहेरिटन्स हे 2 कन्सेप्ट आपण पाहिले. तर याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? इज देअर एनी प्रॉब्लेम No, sir. इन द कन्स्ट्रक्टर अँड इनहेरिटन्स कन्सेप्ट? कन्स्ट्रक्टर एक्झामला 100% विचारला जातो, 101%. दॅट इज माय गॅरंटी. मॅक्झिमम टायमिंगला विचारला जातो. सो यू नीड टू प्रिपेअर द सेम. तो प्रिपेअर करणं गरजेचं. एक्झाम्पल आपण सिंपल घेतलेली, ते एक्झाम्पल पण आपल्याकडं हार्ड नाहीये, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. सो ऑल ऑफ यू डू दिस, डू स्टडी. आय विल कीप द रेकॉर्डिंग अँड आय विल पोस्ट ऑन द YouTube ऑल्सो. सो थँक यू. आय एम गोइंग टू क्लोज द मीटिंग. ओके, क्लोज करतोय मी.